कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रत्नागिरीत बाबांचा खूप मोठा बिझनेस होता, तो बुडाला। खूप कर्ज झालं होतं आमच्यावर। मग घरदार जमीन सगळंच विकावं लागलं। तेव्हा मला फार काही कळत नव्हतं, मी लहान होतो। पण घरातून निघताना आई बाबांना रडताना पाहिलं होतं। काय मग इथे आलो राहायला। दादा मामाने लगेच बोलवून घेतलं। मला जेवढं आठवतंय ना तेव्हापासून घर म्हटलं की खोतांचं घरच डोळ्यासमोर उभं राहतं। पण मग असं किती दिवस, आय मीन तुझं उद्या लग्न ठरेल, तुझी स्वतःची फॅमिली असेल तेव्हा? तर तसा लग्नाचा काही विचार केला नाही ना मी। पण या घराचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, ते मी आयुष्यभर फेडत राहीन। जेवणाची वेळ झाली आहे ना, अजून होताच माझा, थोडा उशीर लागत। हा हा हरकत नाही, सावकाश होऊ दे। तोपर्यंत काय देऊ काय खाऊ? माका भूक लागली म्हणून आलो नाही उमा। अजून काय वया होता काय? काही नकोय मला, कुणी मदतीला नाही म्हणून आलो। सांगा काय करूचा हा? काहीतरीच तुमचा आपला का भाकऱ्या थापून देऊ? अहो नको, मी करते ना। काय तुम्ही पण भाकऱ्या शेकूक मदत करू? हो, असं काय करतास? कोणी बघा तर काय म्हणत? घरात बाई माणूस असताना बरं वाटतं। मग काय झालं? हे बघा उमा, घर दोघांचं असताना दोघांची जबाबदारी, मग एकमेकाला मदत करायला काय हरकत आहे? मान्य, पण करते मी। अहो तुम्ही करा, पण इथल्या 4 गोष्टी आम्हाला पण सांगा, म्हणजे आम्ही पण शिकू। सगळं येतं तुमका, ते माका माहिती आहे, पण आमका संधी देत नाही ना तुम्ही। कशात? उमा, निशीचं लग्न झाल्यानंतर आपलाच एकमेकांना आधार असणार ना। आता निशी खायला लांब जाणारा ते बरोबर आहे, ती इथेच असेल, पण तिचा आपला संसार असेल ना, मग आपण एकमेकांचाच विचार करायला पाहिजे ना त्यावेळेला। वेळ आता का? पण त्याची सवय आतापासून करूची हवा ना। मी बघते भाजी शिजत आहे का? हो, मी कोथिंबीर टाकूची? मी टाकता उमा, आपल्या जोडीदारासाठी जेवण बनवता येणं यात केवढं सुख असतं। तुमका कायम ते मिळत इला, थोडं आम्हाला पण मिळू दे। तू इथे यावेळेस? इथे काय करतेस तू? आता तुला इथे कोणी बघितलं तर? हे सर तुमच्यासाठी आणलंय। एक मिनिट थांब, ठेव इथे। हे काय? प्लीज श्रीनिवास, आपण जेवणाचं काय करूया?
बाहेर जायचा खूप कंटाळा आला या. लेट्स ऑर्डर समथिंग ना. श्रीनिवास, ए अरे काय करतोय? 1 मिनिट थांब. श्रीनिवास, व्हॉट्स गोइंग ऑन? आण इकडे आण, इकडे इकडे आण. अरे दे, तो पण दे. काय चाललंय तुझं? दे लवकर. हो थांब देते. 1च मिनिट. पण काय करतोय तू? ये, उठ. अरे हो ऐक. ये. श्रीनिवास, अरे कुठे घेऊन चाललाय? काय चाललंय? 1 मिनिट बघ, ही चेअर आहे. बस आरामात. प्लीज सांगणार आहेस का काय झालंय? काय? 1 मिनिट थांब. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात डोळे उघडायचे नाहीत. ओके? असं काय सरप्राईज देणार आहेस तुम्हाला? थांब. श्रीनिवास, मी थांबले असते पण मला ना खरंच खूप भूक लागली आहे. आपण आधी ऑर्डर करूयात का काहीतरी? जरा थांबशील 1 मिनिट? श्रीनिवास, मी थांबले असते पण मला ना खरंच खूप भूक लागली आहे. जस्ट ऑर्डर समथिंग ना फर्स्ट, मग काय ते सरप्राईज द्यायचं ते दे प्लीज. काय चाललंय तुझं? मला ना खरंच खूप भूक लागली. माझ्या पोटात कावळे ओरडतायत श्रीनिवास. हो मग ठीक आहे, त्यांना सांग जेवण रेडी. हा? श्रीनिवास, हे सगळं तू बनवलंयस? हो. सिरियसली? सर 1 मिनिट, तुम्ही खाऊन घ्या ना, तुम्हाला बघा नक्की आवडेल. अगं पण काय गरज होती? कशाला केलंस तू हे? तुला माहिती आहे ना रात्री मी फक्त हेल्दी खातो, लाईक सॅलेड्स. सर हे पण हेल्दीच आहे. आमच्या कोकणात ना याला सलाईन म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर अशक्त वाटत असेल, बरं वाटत नसेल तर मग पेज प्यायची. म्हणजे कसं एकदम तरतरी येते. काय तरतरीत? म्हणजे ठणठणीत एकदम उड्या मारायला लागतो. सर खरंच सांगतेय, कोकणातला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तरी पेज काही विसरत नाही. हा सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं धावला, तुमचा डबल व्यायाम झाला असेल. त्यामुळे आज फक्त सॅलड नाही, हे पण प्यावं लागेल. सो बेसिकली तुला माझ्या डाएटची काळजी वाटली म्हणून तू हे केलंस. सर फक्त डाएटची नाही, तुमची पण. सॉरी, म्हणजे तुम्हाला त्रास झाला ना सर? पूजा होती, मग ते तुम्ही मला मदत नाही केली तर मला साथ पण दिली. आणि सर तुम्ही प्या ना, ते थंड होईल, तुम्हाला आवडेल बघा नक्की. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.